वराडी मंडळी, पाहुणे मंडळींना प्रथमतः सस्नेह नमस्कार. सर्वांना विनंती राहील आपण आता खुर्च्यांवर स्थानपन्न व्हावं. खरं तर एका बाजूला महिला भगिनी स्थानपन्न होत असतात तर दुसऱ्या बाजूला पुरुष बांधव असतात. परंतु हा कौटुंबिक सोहळा असल्या कारणानं एकत्रित सगळीच मंडळी आज गप्पा गोष्टी करतायत आणि बसलेल्या आहेत. हरकत नाही, कारण लहान सहान बालकांना प्रश्न पडतो, पप्पांकडे जायचं का मम्मीकडे जायचं. त्यामुळं एकत्र बसलं तरी हरकत नाही. आपणाला मी विनंती करेन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राची कुलदेवता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रथमतः मानाचं वंदन करून अखंड विश्व कल्याणासाठी ज्यांनी पसायदान मागितलं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीनं पावन आणि पुनीत झालेल्या पुण्य परिसरामध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांच्या आशीर्वादानं पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ज्याकडे मोठ्या आदराने पाहिलं जातं त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये आजचा हा आनंद सोहळा संपन्न होत असताना आहेर गार्डनच्या पवित्र वास्तूमध्ये समस्त पाटील परिवार आणि समस्त आळंदे परिवार या दोन स्नेही परिवाराच्या अगत्याच्या प्रेमाच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून वधूवरांना शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी दोन्ही परिवारातील सर्व नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रमंडळी, गावातील ग्रामस्थ, तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व अतिथीजन सर्वांचे मी प्रथमतः मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजचा हा शुभविवाह सोहळा प्रामुख्यानं वधूवरांच्या जीवनातील आनंद सोहळा आपण संपन्न करतोय. आजची वरराज चिरंजीव ऋषभ आणि आजची वधूराणी चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी पूजाताई यांचा आज शुभविवाह प्रामुख्यानं कैलासवासी प्रल्हाद बाजीराव पाटील यांचे नातू व श्री संजय प्रल्हाद पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार गिरड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव आणि सध्या मुक्कामी पुणे. त्याचबरोबर चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी पूजा श्री शांताराम बाबूराव आळंदे यांची नात व श्री ज्ञानेश्वर शांताराम आळंदे यांची सुकन्या राहणार सातकरस्थळ, तालुका खेड, जिल्हा पुणे यांचे वधूराणी. अर्थात वधू आणि वरांचा शुभविवाह सोहळा संपन्न करत असताना तुम्हा सर्व संत सज्जन, मायबाप, माता पिता आणि बंधू भगिनींचा आशीर्वाद नितांत गरजेचा आहे. आणि म्हणून आशीर्वाद देण्याच्या सोहळ्यासाठी शुभविवाहाच्या निमित्ताने आपण सर्व संत सज्जन, मायबाप मंडळी उपस्थित आहात. खरं तर लग्न म्हटलं की वधूवरांच्या जीवनातील आनंद सोहळा आणि हा सोहळा संपन्न करत असताना अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण अतिशय महत्वाचे घटक आहात. यामध्ये सर्व नाती एकवटलेले आहेत. मग त्यामध्ये महत्वाचा घटक मामा, जावई, चुलते, काकू, आजी, मावशी, त्याचबरोबर सर्वच मित्रमंडळी आणि गावातील ग्रामस्थ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व अतिथीजन सर्वांचं मी प्रथमतः मनोभावे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो वधू आणि वर परिवारातील संयोजकांना, आयोजकांना, त्याचबरोबर कार्यवाहक मंडळींना कृपया लग्न वेळेत लावण्याचा प्रयत्न आपण करूया. मी विनंती करेन वर परिवारातील संयोजकांना कृपया वरराजांचं प्रवेशद्वाराजवळ आगमन करावं. त्याचबरोबर मावळा नात्यांना विनंती, आपण औक्षणाचं ताट घेऊन तयार राहायचंय. तसेच वधूच्या मामाला विनंती केली जात आहे वधू कक्षेमध्ये जाऊन आपण वधूचं साज शृंगार संपन्न करून या ठिकाणी शुभागमन मंचाकडे करायचं आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी वर आणि वधूचे सर्वच सहकारी मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.